नमस्कार. आज आपण इतिहासाच्या एका अशा वळणावर बोलणार आहोत जे ऐकताना आजही अंगावर काटा येतो. हो ना. म्हणजे 1666 सालची ती घटना. अगदी. छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका. ही फक्त एक सुटका नव्हती, तर म्हणजे बुद्धी, धाडस आणि नियोजन यांचा एक अद्भुत संगम होता. खरं आहे. आणि आपण ज्या स्रोतांवर आज बोलणार आहोत त्यात आग्र्यातून शिवाजी महाराजांची सुटका, बहिर्जींची अद्भुत योजना ह्याचा विशेष उल्लेख करायला हवा. हो, कारण यातून आपल्याला त्या योजनेची गुंतागुंत आणि बहिर्जी नाईक यांची भूमिका किती महत्वाची होती हे समजतं. बरोबर. तर आजच्या आपल्या या चर्चेतून आपण हेच उलगडून पाहूया. म्हणजे पार्श्वभूमी तर आहेच, पण कैदेतील नेमकी स्थिती काय होती? हां. बहिर्जींची योजना नेमकी कशी होती? काय बारकावे होते त्यात? आणि मग तो सुटकेचा क्षण आणि त्याचे परिणाम. नक्कीच. महाराजांचं धैर्य तर होतंच, पण त्यासोबत गुप्तचर यंत्रणेचं कौशल्य, खास करून बहिर्जींचं, ते कसं कामी आलं यावर बोलूया. चला तर मग सुरुवात तिथून करूया. औरंगजेबानं महाराजांना आग्र्याला बोलावलंच का? 1666 साली. मुख्य कारण अर्थातच महाराजांचं दख्खनमधलं वाढतं वर्चस्व होतं, पुरंदरचा तह झाला होता आणि औरंगजेबाला वाटत होतं की महाराजांना दरबारात आणून काय म्हणतात नियंत्रित करता येईल. पण एवढंच कारण होतं की आणखी काही? नाही, आणखीही कंगोरे आहेत. म्हणजे महाराजांनी ज्या प्रकारे मुघल सरदारांना आव्हान दिलं होतं ते कुठेतरी औरंगजेबाच्या अहंकाराला लागलं होतं. अच्छा. त्यांना एक प्रकारे धडा शिकवण्याचाही हेतू असू शकतो. आणि मग तिथे पोहोचल्यावर जो अपमान झाला तो अपेक्षित होता की त्यावेळी काहीतरी घडलं? मला वाटतं स्रोतानुसार हा अपमान ठरवून केल्यासारखाच वाटतो. महाराजांना योग्य मान नाही दिला, कमी महत्वाच्या सरदारांच्या रांगेत उभं केलं. हे सगळं त्यांचं महत्त्व कमी करण्यासाठी आणि मानसिक खच्चीकरण करण्यासाठीच होतं. पण महाराज बदले नाहीत त्याला? अजिबात नाही. त्यांचा बाणेदारपणा आणि स्वाभिमान आडवा आला. त्यांनी तिथेच तीव्र नाराजी व्यक्त केली आणि मग औरंगजेबानं त्यांना नजरकैदेत टाकलं. ही नजरकैद म्हणजे नक्की काय होतं? फक्त घराबाहेर पडायला बंदी? नाही, त्याहून बरंच जास्त. रामसिंगाच्या हवेलीत ठेवलं होतं त्यांना, पण तिथे म्हणजे सतत पहारा असायचा, शस्त्र पहारेकरी. बापरे. कोणाला भेटायचं, काय निरोप बाहेर पाठवायचा, सगळ्यावर कडक नियंत्रण. सुरुवातीला तर खाण्यापिण्याच्या वस्तूंचीही तपासणी व्हायची असं म्हणतात. इतका विश्वास? हो, म्हणजे वातावरण खूप तणावाचं आणि संशयाचं होतं. आणि या परिस्थितीत महाराजांसोबत लहानगे संभाजीराजे होते. हो, संभाजीराजे होते. काही स्रोतांमध्ये समर्थ रामदासांच्या शिष्यांचाही उल्लेख येतो, पण आपल्या मुख्य स्रोतात तसा ठाम पुरावा नाहीये. शक्यता वर्तवली आहे. बरं. मग अशा वातावरणातून सुटकेचा विचार करणं आणि तो अंमलात आणणं हेच खूप मोठं आव्हान होतं. प्रचंड मोठं आव्हान. आणि इथेच बहिर्जी नाईक आणि त्यांचं गुप्तचर खातं कामाला लागलं. त्यांच्याबद्दल काय विशेष माहिती मिळते स्रोतात बहिर्जींच्या कामाबद्दल? हो, बहिर्जींचं कौशल्य इथे दिसतं. ते स्वतः आग्र्यात नव्हते कदाचित, पण त्यांचं जाळं तिथे पूर्णपणे कार्यरत होतं. अच्छा. महाराज आग्र्याला जायच्या आधीच बहिर्जींनी संभाव्य धोका ओळखून तिथे आपले काही विश्वासू लोक पेरले होते, असं स्रोत सांगतो. म्हणजे कोणत्या रूपात? व्यापारी, साधू, फकीर, वेगवेगळ्या वेशात. आव्हान फक्त पहारेकरांचं नव्हतं, तर आग्र्यासारख्या मोठ्या शहरातून महाराजांना सुरक्षित बाहेर काढून स्वराज्यापर्यंत पोचवणं होतं. म्हणजे सुटकेनंतरच्या प्रवासाचीही तयारी होती आधीपासून? अगदी. नुसतं कैदेतून बाहेर पडणं पुरेसं नव्हतं. मग ही पेटाऱ्यांची कल्पना ही कशी सुचली? स्रोताप्रमाणे ही कल्पना महाराजांचीच होती, पण ती यशस्वी करण्यासाठी जे वातावरण लागतं, म्हणजे पहारेकरांची सवय बदलणं वगैरे, ते बहिर्जींच्या मार्गदर्शनाखाली झालं. महाराजांनी काय केलं? आजारी असल्याचं नाटक केलं. अच्छा. आणि मग दानधर्माच्या नावाखाली किंवा देवांना प्रसाद म्हणून रोज मिठाई, फळं असं मोठ्या पेटाऱ्यांमधून बाहेर पाठवायला सुरुवात केली. रोजच्या रोज? हो. आणि यात एक गंमत आहे. सुरुवातीला हे पेटारे तपासले जायचे बारकाईने. मग? पण रोज तीच गोष्ट व्हायला लागल्यावर काय होतं? सवय होते. मानवी स्वभाव येतो. पहारेकऱ्यांमध्ये हळूहळू शिथिलता आली. आणि यात बहिर्जींच्या माणसांचाही हात असेल, पहारेकरांशी ओळख वाढवण्यात वगैरे? शक्यता नाकारता येत नाही. स्रोत तसं सूचित करतो, त्यांना थोडं निष्काळजी बनवण्यात मदत केली असेल. म्हणजे ही एक प्रकारची मानसशास्त्रीय खेळी होती. अगदी. रोजच्या क्रियेतून धोका ओळखण्याची सवयच कमी करून टाकली. पण धोका तर होताच. एखादा जास्तच कडक निघाला असता तर? नक्कीच होता. प्रचंड धोका होता.
एका प्रसंगाचा उल्लेख पण आहे जिथे एकदा एका पहारेकऱ्याला पेटारा जरा जड वाटला होता म्हणे. अरे देवा, मग काय झालं? पण त्यावेळी पेटारा उचलणाऱ्यांनी प्रसंगावधान राखून काहीतरी कारण देत वेळ मारून नेली. यावरून समजतं की योजना कितीही चांगली असली तरी ऐनवेळी हुशारी किती महत्वाची असते. खरंय, हे फक्त पेटारे बाहेर पाठवणं नव्हतं, तर समोरच्याच्या मानसिकतेचा अभ्यास होता. बरोबर. त्यांच्या सवयी, त्यांच्यातला समन्वयाचा अभाव या सगळ्याचा विचार करून केलेली रणनीती होती ती. आणि मग आला तो दिवस, 17 ऑगस्ट 1666. काय घडलं त्या दिवशी? स्रोतात काय तपशील आहेत? तो दिवस म्हणजे योजनेचा कळस होता. ठरल्याप्रमाणे संध्याकाळच्या वेळी पेटारे बाहेर काढले जात होते. एका मोठ्या पेटाऱ्यात स्वतः महाराज बसले आणि दुसऱ्यात संभाजीराजे. अर्थात इथे एक मतभेद आहे बरं का. काय? काही इतिहासकार म्हणतात की संभाजीराजे त्या दिवशी नव्हते, त्यांना नंतर वेगळ्या मार्गाने बाहेर काढलं आणि मथुरेत ठेवलं. अच्छा, असंही मत आहे? हो, पण आपला स्रोत दोन्ही शक्यतांचा विचार करतो. महत्वाचं काय तर त्या दिवशी 2 अत्यंत महत्वाचे पेटारे पहारेकऱ्यांची नजर चुकवून बाहेर पडले. आणि पहारेकरी, त्यांना काहीच संशय नाही आला? नाही. इथेच तर योजनेचं यश होतं. रोजची सवय आणि कदाचित बहिर्जींच्या माणसांनी पेरलेली माहिती की आज जास्त मिठाई आहे वगैरे. त्यामुळे ते गाफील राहिले. त्यांना वाटलं नेहमीसारखेच पेटारे आहेत. आणि आतमध्ये महाराजांच्या जागी कोण थांबलं होतं? हिरोजी फर्जंद, महाराजांचे अत्यंत विश्वासू सेवक. ते महाराजांचे कपडे घालून पलंगावर झोपून राहिले होते. कशासाठी? जेणेकरून पहारेकऱ्यांनी सहज डोकावून पाहिलं तरी लगेच काहीतरी गडबड आहे असं वाटू नये, थोडा वेळ मिळावा म्हणून. काय नियोजन! म्हणजे प्रत्येक गोष्टीचा विचार केलेला दिसतोय. अगदी थरारक आहे हे सगळं. पण आग्र्यातून बाहेर पडणं ही तर फक्त सुरुवात होती. पुढचा प्रवास तर अजून धोकादायक असणार. बरोबर. पेटाऱ्यातून बाहेर पडल्यावर ते ठरलेल्या ठिकाणी पोहोचले. पण तिथून पुढे थेट महाराष्ट्राकडे येणं शक्यच नव्हतं. का? कारण औरंगजेब प्रचंड संतापला होता. त्याने 4 दिशांना सैन्य आणि हेर पाठवले होते महाराजांना पकडण्यासाठी. मग मार्ग कोणता निवडला त्यांनी? त्यांनी पूर्णपणे वेषांतर केलं. कधी गोसावी, कधी बैरागी, आणि मुघलांना अपेक्षित असलेला दक्षिणेचा मार्ग टाळला. म्हणजे कुठे गेले? ते पूर्वेकडे गेले, मथुरेकडे. तिथे संभाजीराजांना जर ते सोबत असतील तर सुरक्षित ठेवलं असं मानलं जातं. अच्छा, मथुरेत. आणि तिथून पुढे प्रयाग, काशी, गया अशा तीर्थक्षेत्रांच्या मार्गाने म्हणजे अगदी आडवाटेने प्रवास केला. आणि इथे बहिर्जींचं नेटवर्क कसं उपयोगी पडलं? इथे तर बहिर्जींच्या नेटवर्कने कमालच केली. स्रोत सांगतो की प्रवासात कुठे थांबायचं, रात्री मुक्कामाची सोय कुठे असेल, पुढचा मार्ग कोणता, कुठे धोका आहे, याची सगळी माहिती मिळत होती. हो, सांकेतिक भाषेत संदेश पोहोचवले जात होते. बहिर्जींच्या माणसांनी सगळी व्यवस्था केली होती. अनेक ठिकाणी स्थानिक लोकांनीही ओळख लपून मदत केली. म्हणजे ही बहिर्जींची पूर्वतयारीच असणार. नक्कीच. हा प्रवास म्हणजे फक्त शारीरिक थकवा नव्हता, तर प्रचंड मानसिक ताण होता. सततची धाकधूक. कल्पना करवत नाहीये, प्रत्येक अनोळखी माणूस शत्रू वाटू शकत होता. हो ना. महाराजांना स्वतःची ओळख पूर्णपणे लपवावी लागली. सामान्य माणसासारखं वावरावं लागलं. किती काळ चालला हा प्रवास? जवळजवळ 3 महिने. आणि शेवटी नोव्हेंबर 1666 मध्ये महाराज राजगडावर सुखरूप परतले. सुखरूप परतले. ही बातमी ऐकून काय झालं असेल स्वराज्यात? एक नवं चैतन्य आलं असेल. या संपूर्ण घटनेचं यश आपण कसं बघू शकतो? काय कारणं होती या यशामागे? श्रोत्याच्या आधारे अनेक गोष्टी आहेत. पहिलं आणि महत्वाचं म्हणजे स्वतः शिवाजी महाराजांचं धैर्य, त्यांची समयसूचकता आणि प्रचंड दबावाखाली शांत राहण्याची क्षमता. हो. दुसरं, बहिर्जी नाईक आणि त्यांच्या गुप्तचर यंत्रणेचं अचूक नियोजन आणि अंमलबजावणी. त्यांची माहिती किती पक्की होती. तिसरा, हिरोजी फर्जंदासारख्या निष्ठावान सहकाऱ्यांची साथ आणि त्याग. आणि चौथं म्हणजे योजनेतील लवचिकता आणि ऐनवेळी बदल करण्याची तयारी. म्हणजे हे एका टीमचं यश होतं. अगदी. एका व्यक्तीचं किंवा एका युक्तीचं यश नाहीये. संघटित प्रयत्न, दूरदृष्टी आणि समन्वय याचा विजय होता हा. आणि याचे परिणाम काय झाले? मराठा साम्राज्यासाठी या घटनेचं काय महत्त्व? अहो, या घटनेने मराठा साम्राज्याला नवसंजीवनी मिळाली. महाराज परत आले, त्यामुळे लोकांचं, सैनिकांचं मनोधैर्य वाढलं. जर ते परत आले नसते तर कदाचित स्वराज्याचं भविष्यच वेगळं असतं. औरंगजेबाच्या कैदेत राहणं किंवा काही अघटित घडणं,
विचारही करवत नाही. बरोबर. महाराज परत आल्यावर त्यांनी प्रशासन आणि लष्करी व्यवस्था आणखी मजबूत केली. औरंगजेबाचा धोका त्यांनी जवळून पाहिला होता. त्यामुळे त्यांची रणनीती बदलली असेल मुघलांविरुद्ध. हो, ती अधिक सावध आणि वेळप्रसंगी आक्रमक झाली. आणि महत्वाचं म्हणजे या सुटकेमुळे शिवाजी महाराज फक्त एक प्रादेशिक नेते न राहता औरंगजेबाला आव्हान देऊ शकणारी एक मोठी शक्ती म्हणून देशभर ओळखले जाऊ लागले. खरंच, ही फक्त एका व्यक्तीची सुटका नव्हती, एका साम्राज्याच्या भविष्याची, त्याच्या आशा आकांक्षांची सुटका होती. अगदी बरोबर. म्हणूनच या घटनेकडे फक्त एक धाडसी पलायन म्हणून नाही, तर एका मोठ्या धोरणात्मक विजयाच्या दृष्टीने बघायला हवं. बुद्धीचं बळ शस्त्रबळापेक्षाही कधीकधी जास्त प्रभावी ठरतं, हेच यातून दिसतं. हो, आणि योग्य नियोजन आणि मानवी स्वभावाची अचूक जाण किती महत्वाची असते हेही कळतं. तर आजच्या या चर्चेतून आपण पाहिलं की महाराजांची आग्र्याहून सुटका ही केवळ एक ऐतिहासिक घटना नाही, तर ती नेतृत्व, निष्ठा, नियोजन, गुप्तचर यंत्रणा आणि प्रचंड इच्छाशक्तीचं प्रतीक आहे. आणि यात बहिर्जी नायकांचे योगदान विसरता येणार नाही. त्यांच्यासारख्या पडद्यामागच्या नायकांमुळेच इतिहास घडतो. त्यांचं नेटवर्क, त्यांची रणनीती मराठा गुप्तचर इतिहासातलं हे सुवर्णपान आहे. नक्कीच. आणि आजच्या चर्चेनंतर एक विचार मनात येतो. महाराजांनी रणांगणावर अनेक विजय मिळवले, किल्ले जिंकले, पण ही जी सुटका होती, जिथे रक्तपात नव्हता, पण बुद्धी आणि संयम होता, ही सुटका त्यांच्या लष्करी विजयानितकीच किंवा काही बाबतीत त्याहूनही जास्त महत्त्वपूर्ण आणि दूरगामी परिणाम करणारी ठरली का, यावर नक्कीच विचार करायला हवा.